गुड मॉर्निंग एवरीवन फ्रॉम नुब्रा. सो डे 5 आज आपला. इथून आपण पँगॉंगला जाणार आहे फ्रॉम नुब्रा. सो आज खतरनाकवाले वॉटर क्रॉसिंग लागणार आहेत म्हणतात. सो मेंटली प्रिपेअर्ड आता आपण त्या गोष्टीसाठी. काय लागणार आहे, कसा रस्ता असणार आहे, फुल एक्सायटेड आहे. बघूया आता कसा रस्ता भेटूया बाईकवर. राईड बिगिन्स डे 5 I guess of our Ladakh trip. गणपती बाप्पा मोरया. Signing out of Nubra. इंटरकॉम कनेक्टेड नाही. हा मार्शल काय बसायचं नाव घेत नाही. थँक्यू. फ्यूल स्टॉप इन डिस्ट्रिक्ट. फ्यूल भरून झालं आहे आणि आता राईड चालू झाली आपली. आपण सध्या आहे डिस्ट्रिक्टमध्ये. आज आपण जाणार इथून पँगॉंग लेकला. सो निघालो आहे. इथून वर आपण काल गेलो होतो डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्रीला आणि आता आपण सरळ चाललो आहे पँगॉंगकडे. भेटूया जर्नीमध्ये. चालू झालेलं आहे. आपण बघूया आता कसं आपल्याला जायला रस्ता भेटतो आहे. आता पहिलाच एक्सपिरियन्स आहे बाहेर येताना. आपण आपल्या ड्यूकवर आलो. ती काय हिमालयन गँग उभी राहते आणि निघून जाते. आपलं ड्यूक आपण व्यवस्थित काढतो. आपल्याला घरी न्यायची गाडी. ह्यांना कुठे घरी न्यायच्यात. रस्त्याच्या दोन्ही साईडने सँड आहे आणि मधून हा रोड बनवलेला आहे. रोड एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि आपल्याला पुढे माउंटन्स दिसतात मोठे. दोन्ही साईडने सँड आहे त्यामुळे विंड ब्लास्ट खूप येत आहे. अख्खा पॅच सँडचा आहे. टायर सगळे स्लिप होतात इकडे तिकडे आणि मी आता कशी गाडी काढतो. एकदम टफ आहे इथून गाडी काढणं. टुवर्ड्स पँगॉंग अजून रोड चांगले आहेत आणि बऱ्यापैकी ऑफ रोडच आहे. जिथे पॅच आपल्याला चांगल्या रोडचे भेटतात तिथे आपण कवर करतो. कारण आपल्याला खूप लांब जायचं आहे आज आणि डिस्टन्स खूप कवर करायचं असतो. जिथे चान्स भेटतो आहे तिथे आपण कवर करून घेतो. आणि ऑफ रोड चालू झाला आहे आता. लेफ्टला आपल्याला दिसते ती रिवर आहे, अशोक रिवर. आणि आपला रोड असा आहे की पूर्ण ऑफ रोड आहे. आता बघा किती वेळा अजून ऑफ रोड आहे आज. मजा येणार. खरीवर बेडच आहे
ह्याच्यात भर टाकून त्यांनी हा रस्ता बनवला टेम्पररी. पाण्याचा स्पीड खूप खतरनाक आहे लेफ्टला. ही आपल्याला पहिली वॉटर क्रॉसिंग लागली आपल्या ट्रिपची. थोडं डीप पाणी आहे पण येस आपण क्लिअर करू ती पण. मजा आली. एकच पॅच मला फुल फ्रेश करून घ्यायला सगळ्यांनी बाय केलं. आज टाकू ते ग्रुप करून. अरे सेकंड वॉटर क्रॉसिंग ऑफ द डे. पाणी स्टील आहे पण थोडं डीप आहे त्यामुळे अंदाज घ्यावा लागतोय कुठून काढायची गाडी कुठून नाही. मस्त राईड चालू आहे पँगॉंगकडे. ऑफ रोड आहे पूर्णपणे. आम्ही आता एक वॉटर क्रॉसिंग केली आणि थोडं पुढे येऊन थांबलो आहे. साधारणतः पँगॉंग मला वाटतं 90 वगैरेच्या आसपास राहिला असेल. पण आता चहा पाणी घेऊया म्हटलं, जरा स्टॉप घेतला सगळ्यांनी. सो चहा पाणी घेऊन पुढची जर्नी चालू करणार आम्ही. मजा येते राईड करायला, खूप मजा येते. वॉटर क्रॉसिंग झालं सगळं बूटबीटमध्ये पाणी गेलं आहे माझ्या. निघालो इथून आफ्टर क्विक स्नॅक्स ब्रेक आम्ही पुन्हा राईडवर. तर रस्ता चांगला आहे म्हणतो, थोडा वेळ होईल ना. तेवढा चांगला रोड भेटेल तेवढं आपलं बरं आहे गाडीला. गाडी व्यवस्थित राहते. नुसते ऑफ रोड चालू आहे. मध्येच थोडा चांगला रस्ता येतो पण परत ऑफ रोड चालू होता. आपल्या लेफ्टला नदी आहे आणि राईटला अशी सगळी लूज असा डोंगर आहे. सो गाईडनी सांगितलं आहे की थोडं केअरफुल चालवा. राईटनीच चालवायला सांगितलं आहे कारण लेफ्टला तर रिव्हर आहे. राईटनी चालवायचे पण दगडांवर पण लक्ष ठेवायला सांगितलं आहे. तिथे तुम्ही बघू शकता त्यांचं काम चालूच आहे. तिथली खडी काढायची आणि ते रिव्हरमध्ये भर टाकायची. आपल्याला तिसरं क्रॉसिंग लागलं. फ्लोईंग वॉटर आहे पण जास्ती डीप नाही, पण थोडं मोठं आहे पॅच. डेंजर रस्ता आहे. एका साईडला नदी, एका साईडला ऑफ रोड. ना थोड्या वेळ असा चांगला पॅच येतो, परत ऑफ रोड होतो. खतरनाक चालू आहे एकदम रस्ता आज आपला. मस्त मजा येते आज, मजा येते राईडला. एक छोटा रस्ता आहे बघा आणि डोंगराच्या अगदी बाजूने आता गेलो. वाळू हो माय गॉड.
खतरनाकवाला रस्ता चालू आहे. एवढा चांगला रस्ता आहे परत पॅच असतात खराब पटकन स्लो करावी लागते गाडी म्हणजेच खेड्यामध्ये थांबायचं रस्ता. पँगॉन्ग मस्त वॉटर क्रॉसिंग वगैरे चालल्यात आणि आम्ही या शुक रिव्हरच्या बाजूने छान सुरू रिव्हरच्या बाजूने छान असं चाललो आहे शूटकडं. आता अजून एक मोठं वॉटर क्रॉसिंग लागेल कदाचित आम्हाला, पण माहीत नाही आता ते आहे का ड्राय आहे. कारण बऱ्यापैकी आज वॉटर क्रॉसिंग जास्त मोठ्या हेवी नाही आहेत, मीडियम चालू आहे. मजेशीर चालली आमची राईड, मजा येते खूप करायला, एकदम एनर्जी हाय. वाव एक नंबर रस्ता आहे. हा डोंगर कोकण म्हणून आहे. कसलं भारी वाटतंय बघायला. धारून गाडी चालवायला थोडी भीती पण वाटते. तिथे कधी सटकू शकतात, मजा येते चालवायला. मस्त राईड चालली एकदम. आता आम्ही पँगॉंगपासून 40 किलोमीटर अलीकडे दुर्बुक गावात. आता आम्ही थांबलो आहे लंचसाठी. एक नंबर राईड झाली तुम्हाला सांगतो. KTM आहे आपली, बाकीच्या सगळ्यांचे हिमालयाने पण बॉस काय परफॉर्म केलं आहे गाडीने. तुफान वॉटर क्रॉसिंग्स असू द्या किंवा मडी रोड असू द्या, मस्त चालली एकदम गाडी. तुफान चालली आहे गाडी, मजा येते खूप. तुम्ही पण व्हिडिओ खूप एन्जॉय करणार आहात, कारण KTMवर अशा रोड्सला थोडं डिफिकल्ट होऊन जातं चालवणं. इथे जास्ती करून हिमालय तुम्हाला मी कॅमेरा टर्न करून दाखवतो. सगळ्या हिमालयन आहेत बघा, ओनली हिमालयन. रॉयल एनफील्ड हिमालयन आपली एक ड्यूक हिमालयन पलीकडे बघा, पलीकडे पण हिमालयन अँड हिमालयन. सगळे हिमालयनवाली लोक आहेत इथे. आपण फक्त KTMवर चाललो आहे, मजा येते पण खूप. असेच तर चॅलेंजेस करण्यात मजा आहे. मस्त लंचनंतर आता प्राजक्ताने गाडी चालवायचं चार्ज घेतला आहे. चांगला रूट लागला आहे. आता माउंटनी खूप ब्युटिफुल आहे. प्राजक्ता मस्त गाडी चालवते आणि क्लिअर झालं आता. मागे बसायलाही बरं वाटतं. आता स्वतःपासून मी चालवत होतो, प्राजक्ताने मला थोडं लीड केलं आहे, गाडी चालवते. बघूया राईड कशी जाते. खूप भारी. फोटोग्राफी ब्रेक घेतलेला आहे सगळ्यांनी. लाईनअप लावलेली आहे गाड्यांची. आणि आपली गाडी वा फोटोग्राफी स्टॉप नंतर आता आपण पुन्हा रस्त्याला लागलो आहे. आता ते पँगॉंगलाच थांबायचा प्लॅन आहे. रस्ता पण भारी आहे, एकदम नजारे इथले खतरनाक दिसतात. आणि आता पँगॉंग कधी येते असं झालं आम्हाला. पँगॉंग तर लई असणार आहे. फायनली तुम्ही बघू शकताय आमच्या लेफ्ट हँड साईडला पँगॉंग लेक आहे. निळशार असं एवढं अथांग पाणी
आणि आपली बाईक मस्त वाटतंय बघायला. आम्हाला रजिस्टर्स नाही झाला आणि आम्ही हा फोटोग्राफी स्टॉप घेतला आहे. आमचे सगळे बाकीचे पुढे निघून गेले पण आम्ही फोटो घ्यायला मागे थांबलो. पण हे खरंच खूप भारी आहे बघायला डोळ्यांनी. पँगॉन्ग लेकला पोचलो आपण आता. निळशार अशी पँगॉन्ग लेक समोर दिसते आपल्या आणि आपण मस्त एक वॉटर क्रॉसिंग करून पुढं आलो. मजबूत पाणी होतं त्या वॉटर क्रॉसिंगमध्ये. माझा गोप्रो नेमका नेहमीप्रमाणे बंद राहिला वॉटर क्रॉसिंगमध्ये. पण माझा आता जो रायडरचं काळजी आहे शूटिंग. फायनली दिवसभराच्या ऑफ रोडिंगनंतर आपण आता पँगॉन्ग लेकला पोहोचलो आहे. आपली KTM घेऊन आपण पँगॉन्ग लेकला आलो. भारी वाटते. आपण आत्ता पँगॉन्ग लेकला आहोत. इथे स्कूटर आणि 3 इडियट्स पॉईंट म्हणतात त्याला. आता आपल्या समोर जे दिसते ते तो जो काळा डोंगर दिसतोय मागचा सगळ्यात शेवटचा तो चायनामध्ये आणि 70% लेक पण म्हणतात चायनामध्ये आणि उर्वरित आपल्या साईडला आहे. पण बॉर्डरच्या खूप जवळ आहे. निळाशार पाणी आहे. इथे आता प्रचंड प्रमाणात हवा सुटली. कार टेम्परेचर अचानक ड्रॉप डाऊन झालं आहे आणि मागे बघू शकता तुम्ही वेदर फुल खराब झालं. एकदम खतरनाकवाला पाऊस पडणार आहे. सो आमचे गाईड आले बोलले निघायचं आता इथून. रूम गाठायची पहिली आणि अर्ध्याच्यावर ट्रिप बाकी आहे. ते थोडा ऑक्सिजन पण कमी आहे. चालताना दम लागतो आहे पण खूप सुंदर होती लेक. निळशार लेक. गारटले सगळे आमच्यातले चाललेत सगळे बाईकच्या दिशेने आता चालत चालत. थंडी कशी आहे? तर मला जास्त थंडी नाही वाजत म्हणून मी काही घातलं नाही कानाला. नाही तर अवस्था खराब आहे आमच्या पोरांची. श्रेयस चाललाय तो जॅकेट डोक्यावर घेऊन. कॉमेडी झाला विषय थंडीने. पण आता जातो जास्ती बोलत नाही कारण मग अजून दम लागेल. आता आम्ही आमच्या रूमकडे निघालो पँगॉन्ग लेकवरून. तर वेदर खराब होत आलेलं आहे. आता रूमवर पोहोचणार. आजची मे बी शेवटची वॉटर क्रॉसिंग असेल. दिसते सोपी आणि पाण्याला खूप फोर्स असतो त्यामुळे गाडी पुश होते. स्लिप व्हायचे चान्सेस असतात आणि पाणी खूप थंड असतं तर शूजमध्ये जातं ते पाणी. फायनली दिवसभराच्या हेक्टिक राईडनंतर पँगॉन्गच्या स्टेला पोचलो आहे. लेफ्टला जे कॉटेजेस आहेत त्यात आज आपला स्टे असणार आहे. राईड कंप्लीट झाली आजच्या दिवसाची. बाईक लावतो आता. पोचलो आता कॉटेजेसला. मजबूत वॉटर क्रॉसिंग. बूट पण खराब झाले सगळे. राइडिंग शूजची वाट लागली. बोन भाई कहाँ है रूम? दो बाजू बाजू में दे दो ना. हाँ बाजू बाजू में ही है. कॉर्नर वाला इधर कर ले लो. वो वाला नहीं है अपना. हाँ
ग्रुपच्या रूम्स अलॉट झाल्या आपल्याला. हा कॉटेज आहे शेवटचा. इथून छान असा पँगॉंग लेकचा व्ह्यू आहे आपल्यासाठी. अख्खा पँगॉंग लेक दिसतोय आणि रूम पण बऱ्यापैकी आहे. तर इथे जास्ती लक्झरी नसते, कोझी रूम आहे छोटीशी. एक्स्ट्रा ब्लँकेट्स, वॉशरूम अटॅच, गुड सॅनिटाइज्ड वॉशरूम. व्ह्यूची मजा येणार आहे. मी आणि प्राजक्त तर व्ह्यू एन्जॉय करणार आहे. अजून काय पाहिजे ना. छान असा व्ह्यू दिसतो आपल्या रूममधून. आणि आता आजचा व्लॉग इथेच संपवतो. उद्या भेटूया एक नवीन ॲडव्हेंचरमध्ये. टिल देन बाय बाय.